नमस्कार, गुड आफ्टरनून. TET 2026 परीक्षेची डेट एक्सटेंड झालेली आहे, पुढे गेलेली आहे. पूर्वी 21/6ला म्हणजे 21 जूनला ती परीक्षा होती. तर यामध्ये पेडागॉजी सब्जेक्ट आहे त्यामध्ये, की म्हणजे बालमानसशास्त्र. त्यामध्ये ही जी थिअरी आहे या थिअरीवर खूप भर दिले गेलेले आहे आणि बरेचसे क्वेश्चन, मिनिमम 3 ते 4 क्वेश्चन या थिअरीतून येतात. त्याचा आज आपण पाहूया कोहलबर्ग्स मॉरल डेव्हलपमेंट थिअरी. आता कोहलबर्गने एक मॉरल डेव्हलपमेंट दिली. मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे की आपण पाहतोय की नैतिकता, की जी नैतिकता, ज्या नैतिकतेमुळे आज माणसाने एवढी प्रगती केलेली आहे किंवा जे सोशल ऑर्डर आहे ते आज मेंटेन आहे. जसे आपण पाहतो की जर चिंपांजी आहेत, 5-10 चिंपांजी एकसोबत राहू शकतात व्यवस्थित, आणि तेच जर तुम्ही 40 चिंपांजींना एका रूममध्ये ठेवलं तर ते एकमेकांना भांडतील, एकमेकांना मारतील, सोशल ऑर्डर राहणार नाही. आणि माणसाने सामाजिक झाल्यानंतर कशी सोशल ऑर्डर मेंटेन केली आणि त्यामुळे ही माणसाची आज जे आपण पाहतो ती प्रगती झालेली आहे. त्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो आहे मॉरॅलिटी, नैतिकता. आणि नैतिकता काय आहे की जे पाप पुण्य असेल, गुड बॅड असेल, चांगलं वाईट असेल, याला नैतिकता म्हणतो आपण. नैतिकता म्हणजे की चांगलं वागणे. तर नैतिकतेमध्ये जसं आपण उदाहरण पाहूया की मॉरल डिलेमा, नैतिक संभ्रम. नैतिक संभ्रम कसा असतो याचं एक एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे की हिंज डिलेमा. हिंज डिलेमा म्हणजे एक पात्र आहे, तर तो हिंज आहे, तो त्याच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्याला एक मेडिसिन, एक औषध सांगतात की हे औषध घेऊन यावं. परंतु काय होते की त्या औषधाची कमतरता असते आणि कमतरता असल्यामुळे त्याला जी किंमत आहे ती किंमत खूप मोजावी लागत असते. आपण उदाहरण घेऊया की 100 रुपयाचे रेग्युलर औषध आहे, परंतु त्याची कमतरता आहे, तर ते 100 रुपयाचं औषध तो मेडिकलवाला 10,000 किंवा 5,000 रुपयांना विकत आहे. त्या ठिकाणी काय होतं की हिंज जो आहे तो विचार करतो की आपली पत्नीला जर हे औषध मिळालं नाही तर तिचं निधन होईल, म्हणून कुठल्याही परिस्थितीत हे आपल्याला औषध आणायचं, परंतु त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात. म्हणून मग तो विचार करतो की आपण मेडिकलमधून चोरी औषध येईल. त्याची नैतिक संभ्रम होतो की आपण चोरी करणं चुकीचं आहे आणि बायकोला मरून देणं पण योग्य नाही आहे. मग नेमकं करायचं काय? चोरी करून बायकोला वाचवायचं का आपल्या नैतिकता कायम ठेवून बायकोला निधनाच्या दारात सोडून द्यायचं? त्याला मॉरल डिलेमा किंवा नैतिक संभ्रम म्हणतात. जी मॉरल डेव्हलपमेंट कशाप्रकारे डेव्हलप होतं लहानपणापासून ते या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये 3 स्टेजेस दिलेले आहेत: प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल. आता 3 थिअरीमध्ये एक वयोगटानुसार बालकांची मॉरॅलिटी कशी असते ही त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिली थिअरी पाहूया आपण. प्री कन्व्हेन्शनल म्हणजे पूर्व परंपरागत. प्री म्हणजे अगोदरचं, कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत. आपण म्हणतो ना ट्रेडिशनल, परंपरागत. त्यामध्ये पहिली स्टेज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सब स्टेज आहेत. पहिली स्टेज आहे ओबिडियन्स अँड पनिशमेंट ओरिएंटेशन. ओबिडियन्स म्हणजे आज्ञा पालन करणे आणि पनिशमेंट म्हणजे शिक्षा देणे. आपल्याला ह्याचा वर्ड टू वर्ड आपल्याला समजेल त्यामध्ये. आता या स्टेजेसमध्ये काय असतं की जनरली 5 वर्षापर्यंतची मुलं असतात, ज्यामध्ये आपण पाहतो की त्यांना ओबिडियन्स म्हणजे मुलांना माहिती आहे की आपण जर आज्ञेचं पालन नाही केलं तर आपल्याला शिक्षा भेटणार आहे. आपण जर मम्मीचं काम नाही ऐकलं तर मम्मी आपल्याला पनिशमेंट देणार आहे. यामध्ये त्यांची मॉरॅलिटी काही नसते. दुकानाला जायचं आहे तर काहीतरी त्याला बिस्किट किंवा चॉकलेट दिलं तरच तो जाणार आहे म्हणजे. आणि अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की आज्ञा आणि शिक्षेचा दंड म्हणजे त्याची मॉरॅलिटी, त्याची नैतिकता कुठपर्यंत आहे की आपण शाळेत वेळेवर जायचं आहे. काय जायचं आहे की शिकण्यासाठी, चांगलं नॉलेज घेण्यासाठी नाही. का तर शिक्षक आपल्याला मारतील म्हणून शाळेत वेळेवर जायचं. ही झाली पहिली स्टेज. दुसरी स्टेज आहे इंडिव्हिज्युअल अँड एक्सचेंज म्हणजे वैयक्तिक आणि एक्सचेंजमध्ये आदला बदल करणे. गिव्ह अँड टेक म्हणता येईल. त्यामध्ये गिव्ह अँड टेक म्हणजे की मी तुला मदत केली होती काल, आज तुला मदत मला करणंच आहे. काल मी तुला पेन्सिल दिली होती, आज तू मला इरेझर किंवा खोडरबर दिलं पाहिजे. नाहीतर तो मुलगा काय होणार, त्याला त्याच्याशी भांडणार. असं बोलणार नाही की जाऊ दे ठीक आहे आज आपण दिली होती
त्यांनी नाही दिले ते काय हरकत नाही, म्हणजे की त्याची मॉरॅलिटी इथपर्यंत सीमित असते. त्यानंतर एक कन्व्हेन्शनल लेवल परंपरागत स्टेज आहे. यामध्ये पण 2 सब स्टेज आहेत, इंटरपर्सनल रिलेशनशिप आणि मेंटेनिंग सोशल ऑर्डर. आता आपण सांगता येईल की 10 ते 13 वर्षापर्यंत ही स्टेज आहे. इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे काय सांगता येईल की गुड बॉय गुड गर्ल, म्हणजे मुलाला माहिती आहे की जर आपल्याला चांगले मार्क्स पडले, चांगले पर्सेंटेज पडले तर आपल्याला ॲप्रिसिएशन भेटणार आहे, आपल्याला अभिनंदन करणार आहेत, आपल्याला चांगलं म्हटणार आहे. तर मुलांचंच नाही की माणूस आयुष्यभर या गोष्टीच्या पाठीमाग लागलेला असतो की गुड गर्ल गुड बॉय, म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप. आपण काहीतरी चांगलं केलं की आपल्याला काहीतरी मिळणार आहे. कोणी कोणाचं सिलेक्शन झालं की तो गावभर बॅनर लावतो आहे, शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यावर होतो आहे. म्हणजे त्याची मॉरॅलिटी तिथपर्यंत आहे की आपण काम का करायचं आहे, किंवा आपण एखादं टार्गेट का ठेवायचं, का तर आपल्याला अप्रिसिएशन भेटेल म्हणून ते काम करायचं. त्याला म्हणता येईल इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा गुड बॉय गुड गर्ल. त्यानंतर कन्व्हेन्शनल लेवलमध्ये मेंटेनिंग सोशल ऑर्डर आहे. सोशल ऑर्डर मेंटेन करायची. जसे आपण पाहतो की आर्मीमध्ये की मिलिटरीजमध्ये आपण पाहतो की सोशल ऑर्डर मेंटेन करायचं. ऑर्डर कुठलीही असेल ती मेंटेन करायचं, त्याच्यामागचं रिझनिंग किंवा लॉजिक लावायचं नाही. उदाहरणार्थ ट्रॅफिकवरती एखादा हवालदार पोलीस आहे, तुम्ही सिग्नल तोडला तर तुम्हाला त्याचं पनिशमेंट तो देणार आहे किंवा फाईन देणार आहे. हे पाहणार नाही की समजा उदाहरणार्थ कुणी पेशंट आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही टेबल शीट चालला आहे, त्या पेशंटला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं आहे, परंतु तो पोलिसवाला म्हणणार नाही, रूल्स आर रूल्स. किंवा उदाहरणार्थ तुम्ही पाहणार लगे रोमन्ना बाई पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये की पेशंट सुसाईड अटेम्प्ट केलं की त्याला दवाखान्यात ॲडमिट करायचं आहे, परंतु ते लोक काय बोलतात की तुम्ही अगोदर त्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कन्सेंट फॉर्म भरा, तरच तुम्हाला पेशंट आतमध्ये दिलं जाईल. म्हणजे कन्सेंट फॉर्म भरणं गरजेचं आहे अगोदर, मग ते पेशंट राहू किंवा जाऊ. म्हणजे अशाच प्रकारे सांगता येईल की रूल्स आर रूल्स, त्यांना काही देणं घेणं नाही, तुमचे रूल्स फॉलो करा. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची स्टेप आहे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल, म्हणजे त्या परंपरेच्या त्या ट्रेडिशनच्या पुढे गेलेला माणूस आहे की ती मॉरॅलिटी त्याची कुठपर्यंत गेलेली. त्यामध्ये पहिली सब स्टेज आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट अँड इंडिव्हिज्युअल राईट. सोशल कॉन्ट्रॅक्ट हे सामाजिक कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक संबंध काय आहेत, आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक राईट्स त्यामध्ये काय आहेत. आता त्यामध्ये म्हणजे यामध्ये आपल्याला सांगतात की एक्सेप्शन दिले गेलेले आहेत. एक्सेप्शन म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट की जरी सोशल ऑर्डर असली तरी प्रत्येकाचे वैयक्तिक अधिकार आहेत. जसे आपण पाहतो की ज्यावेळेस न्यूझीलंड असेल, अमेरिका असेल, या ठिकाणी महिलांना डेमोक्रेसी आल्याच्यानंतर 20-20, 50-50 वर्षही मतदानाचा अधिकार मिळाला नाही. त्यासाठी लढावं लागलं. न्यूझीलंडमध्ये पहिला महिलांना वोटिंग अधिकार मिळाले. जसे आपण पाहतो की USA आपण USला एवढं आपण फॉरवर्ड समजतो की त्यामध्ये डेमोक्रेसी चांगल्या प्रकारे चालते. तिथे ब्लॅक्स किंवा स्लेव्जला स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर 100 वर्षांनी वोटिंग राईट्स मिळाले. म्हणजे इंडिव्हिज्युअल राईट्स तिथे महत्त्वाचे आहे. जसे आपण पाहतो की रिझर्वेशन दिले गेलेले आहे की इंडिव्हिज्युअल राईट्स आहे, तिचे सोशल डिफरन्सेस आहे ते आपल्याला त्यामध्ये कमी करायचे आहेत. ही जी पोस्ट कन्व्हेन्शनल. आणि शेवटची जी स्टेज आहे ती युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, इथिकल म्हणजे नैतिक, आणि प्रिन्सिपल म्हणजे तत्त्व. की जशा प्रकारे आपण पाहतो की गांधीजी असेल, नेल्सन मंडेला असेल, यांनी आपल्या स्वतःची किंवा भगतसिंग असतील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यामध्ये त्यांनी आपलं जीव पणाला लावलं. जसं नेल्सन मंडेला पाहतो की आपण की साऊथ आफ्रिकामध्ये जवळपास 20 वर्ष ते जेलमध्ये राहिले आणि पहिला ब्लॅक प्रेसिडेंट आपल्याला साऊथ आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेलाच्या रूपाने दिसला. अशा प्रकारे सांगते. थोडक्यात रिकॅप करूया. कोल्सबर्ग मॉरल डेव्हलपमेंट, नैतिक विकास, मॉरॅलिटी नैतिकता का गरजेची, नैतिक संभ्रम आपण हेन्स डिलेमाच्या उदाहरणार्थ पाहिला. 3 स्टेज आहेत. एक प्री कन्व्हेन्शनल, त्यामध्ये ओबिडियन्स पनिशमेंट, म्हणजे लहान मुलं जसे की त्यांना शिक्षेचं पालन करायचं का तर पनिशमेंट मिळेल म्हणून, बाकी काय त्यांना देणं घेणं नाही. इंडिव्हिज्युअल अँड एक्सचेंज म्हणजे गिव्ह अँड टेक, मी तुला दिलं तर तू मला दिलंच पाहिजे, बाकी काही त्याला गरज नाही. कन्व्हेन्शनल परंपरागत 10 ते 13 वर्ष सांगतात. इंटरपर्सनल रिलेशनशिप, ॲप्रिसिएशन भेटते म्हणून काम करायचं आहे, बाकी काही नाही. इंटरपर्सनल म्हणजे गुड बॉय गुड गर्ल, की तुम्हाला गुड बॉय म्हटल्यानंतर जसे मुलं खुश होतात किंवा आनंदित होतात अशा प्रकारे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल एक्सचेंज, गिव्ह अँड टेक, तुम्ही तुझ्यासाठी केलं मग तुला माझ्यासाठी करावंच लागेल. कन्व्हेन्शनल लेवल परंपरागत पाहिलं आपण. इंटरपर्सनल
रिलेशनशिप, गुड बाय गुड गर्ल. त्यानंतर मेंटेनिंग सोशल ऑर्डर, की रूल्स आर रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करायचे, त्यामध्ये बाकी काही एक्सेप्शन आहेत ते अजिबात फॉलो करायचे नाही. लास्टची जे स्टेप आहे पोस्ट कन्व्हेन्शनल, सोशल कॉन्ट्रॅक्ट अँड इंडिव्हिज्युअल राईट. जरी सोशल ऑर्डर असेल, मॉरॅलिटी असेल, तरी त्यामध्ये काही एक्सेप्शन असतात, ते एक्सेप्शन पाळून आपण पुढे जायचं असतं. आणि शेवटची स्टेज युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल, जसे की गांधीजी, नेल्सन मंडेलाने आपल्या स्वतःची जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम केलं, ते या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे कोहलबर्ग्स मॉरल डेव्हलपमेंट थेअरी. आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण काही दिवसात बोर्डवरती घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मी पण टेट, सीटेट, TET अशा प्रकारे चांगल्या मार्काने मी पास झालेलो आहे आणि यामध्ये मला चांगल्या प्रकारे अनुभव आहे. तर इंग्लिश जरी थोडंसं डिफिकल्ट होत असेल तर काय, त्याचं थोडंसं फ्लुएन्सी त्यामध्ये असणे आवश्यक आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.